अर्चना धरण राजापूर. आपण फिरून आलो. तुमचं झालं. मग ते मंदिर पण सामान पण काय घ्यायचं सामान काय घ्यायचं त्याला किती अर्धवट बोलतो पैसे दिला तो कोंबडीचा दिला. अरे तो नंतर पण जाईल गाडी आहे त्याच्याकडे. चला आता कुठे मंदिरात ना ते वरती मंदिर आहे काय तिकडे? मंदिर आहे. हो मंदिर आहे. कारण आपल्याला फुकट टाइमपास करण्यापेक्षा 6 वाजलेत, घरी जेवण बनवून ते पण नाही. जेवण म्हणालो आपला आचारी एक नंबर आहे. आचारी आता याचा काढा ना, या ना आलेला ना इकडे जरा हे झाला येतोय का समोर बाबाचा काढा. पहिला पॉवरफुल होता. चप्पल होता ना. चप्पल राहिला नाही. वय झालं त्याच्या एकट्याचा काढला पुढे पुढे जाते. असं एखादं काय हे असतं तो बघायला झालं असतं तुला. बटाट्याची भाजी, बटाट्याची कापा, भजी तयार होत आहे. आणि ते अंडी. व्हेज नॉनव्हेज सर्वांसाठी आहे. हे आपले मगाचे आपण हे आणलेले पात्रे फोडलं इथे मसाल्याचे बकेट छोटी छोटी. दुपारचं जेवण आहे आमचं आज रविवार. आणि संध्याकाळचा वेगळा बेत आहे रात्रीचा. स्पेशल. बाबू बोलू जरा खाऊन बरोबर होतात काय रम्यांनी हे ना घ्या ना. कशी आहे रे? एक नंबर. एक नंबर. डाळीचा टूप तेवढा आणि कशी झाली ते सांगा. करपलेला खाऊ नको. कांदा भजी कांदा भजी काढायची खमंग आणि उत्तम चविष्ट कांदा भजी बटाटा भजी मस्त झाले. आणि कांदा भजी काढायची आहे. चांगली आहे ना? एक नंबर. मग बटाटा भजीच खाऊन पोट भरू नका, कांदा भजी पण खावा. नाही तर ती शेफ श्रीकांत आचार्य श्रीकांत बुवा आणि दीपक महाराज यांनी बनवलेली ही बटाटा भजी हा एक नंबर चविष्ट. चविष्ट खमंग चविष्ट. अजून हा कांदा भजी काढायची हे महाराजांचा महाराजला जेवणाला हे हाय. आता कांदा भजी स्पेशल दीपक स्पेशल. आणि इथे डाळ ते म्हणते व्हेज मध्ये म्हणजे सगळ्यांना नसती. त्यांचे महाराज आहेत. 2 मेनू पहिले झाले आहेत. बटाट्याची भाजी आणि बटाटा भजी. आता कांदा भजी आणि डाळ. कांदळकर ब्रदर्स. घ्या रे घ्या भजी घ्या. ए भजी घ्या, भजी टेस्ट करा. भजी टेस्ट करा. आणि लगेच त्याला काय तोंडात घातला की नाही भजी भजी टेस्ट करा. सांगा कशी झाली आहे. थोडी थोडी टाक ना परताना. भजी करा. हे मोठा आहे कडेच्या म्हणण्याने आज हे आहे. एक नंबर. हो ना? कशी आहे रे? लय भारी. कमी जरा कमी कर नाही तर घरी होती. हा घे. ते आधीच टाकायची चांगली लागतात. लगेच संपली. चविष्ट खमंग कांदा भजी. शिल्लक आहे का? लगेच काढायला सुरुवात. पात्रे भिजत नाही द्या. भजी वाटते. बघ कशी वाटते बघ सांगा. कांदळकर ब्रदर्स भजीवाले. आला का सर्वांचा? कशी आहे? त्या तोंडात तर जाऊ दे मग सांगेल कशी आहे ती.
जीभ दोन वाजलं. मग बघा खारं नाही खाय पण एवढी भजीचा वास तिकडे लग्नापर्यंत गेला वाटतं. पोहून आलं जेवण सोडून आहे. संदीप ते वहिनी फोन करतात आवडाय बघ चल. आता लग्न लागलं रे आता. जेवायला करते मी तर. मग? 1000 माणसं होती जेवढी बटाटा भजी दे त्याला, बटाटा भजी दे. ना बटाट भाजी खाऊ बघा. भाकरी आली? एक तुमच्याकडे ठेवली आहे. काय ओ बटाट भाजी खाऊ हो, नका. झालं. हा ते पात्र आहे त्यांच्या वाडीत लग्न आहे ते तिकडे होते. मस्त आहे ना. नाही नाही आम्ही इथे बनवतो. कांदा भजी खाल्लेली. त्याचा बनवत मैदा मसाला. बैदा मसाला शेवटचा आयटम आहे. हा? हा. स्पेशल मैदा मसाला. आता जेवायचं जेवण झाले ना. जागा कमी आहे. सगळे वाट बघतायत जेवण. हे लग्न सोडून आले जेवण. मैदा मसाला गावठी. रात्रीची तयारी चालू आहे. काय देऊ तुला? चिकन आणि वडे. झाकण ठेवायला काय घेतोयस? काय परत आहे काय? रात्रीच्या जेवणाची स्पेशल तयारी. हे काय ठेवलंय सगळ्यांची लगबग चालू आहे. तिकडे टमाटे कापताय, तिथे पीठ मळतायत, इथे चिकन बारीक होत आहे. गावठी चिकन आहे. हे ते खराब झालंय ते. टोप आहे का तिकडे? काय ते मशरूम आहे. त्याच्याला मशरूम काढून टाक. टोप आहे तिकडे. जाऊ दे, त्याच्या बाहेर जेवायचं. नाही ना काय करा खराब झाली. खराब थोडी येते. चांगले. हे व्हिडिओ बघा इकडे इकडे बघा. वटाटूक नाही तिथे. व्हिडिओ चालू आहे. वरती पांढऱ्याला काढ. छोटे रूम काढायची असली त्यांचा. चालू आहे. कसे देऊ? वड्यात स्पेशल वडे पीठ मळतायत महाराज श्रीकांत भाऊ आणि स्पेशल गावठी चिकन पात्रेवाडी इंजिनवाडी बारीक करतायत दीपक कामेरकर. देवाची पूजा करतात. आले आले आले. आणि इंजिनवाडीचे मालक आलेले आहेत. सेठिया युवराज पात्रे. ही लसूण काय करणार मग? नको बस. सोलून ठेवली ती. हे आताच लिकेज झालं की पहिलंच होतं. काय पहिलाच वेगळं. हे टाकू तर काय तेल हे टाकून. हे बाई इथे ठेव. खाली ठेवता खाली करून द्यायला होतं ना पटापटा. हे जरा तेल टाकू काय अजून त्याच्यात? काठी नाही करायची. त्यावेळेला ढाणी एक असायची. चढत आणि ढाणी अशी दोन प्रकार होते माहिती आहे आपल्याला. चढत आपण कोळं लावायचो आणि ढाणी अशी ती सळी असायची. ती ढाणी वरती येतच नाही. टाकावं लागली किती आवाज नाही आला. वा वा वा. पुढची पण